डॅनियल कान्हेमन यांच्या या पुस्तकात ते आपल्याला विचारांच्या दोन वेगळ्या प्रणाली स्पष्ट करतात, जलद सिस्टम 1 आणि संथ सिस्टम 2. नमस्कार. आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. आपलं मन. आपल्याला नाही का वाटतं की आपण किती विचार करतो, अगदी तार्किकपणे निर्णय घेतो म्हणून. हो, वाटतं तर. पण खरंच तसं असतं का? बरं, यासाठी नोबेल विजेते मानसशास्त्रज्ञ डॅनियल कानेमन यांचं थिंकिंग फास्ट अँड स्लो हे पुस्तक आपल्याला मदत करतं. आज आपण त्याचाच एक आढावा घेणार आहोत. अगदी महत्वाचं पुस्तक आहे हे. हो ना. आपला उद्देश हाच आहे की आपल्या विचारांच्या दोन पद्धती कशा काम करतात आणि नकळत आपल्या निर्णयांवर कसा प्रभाव टाकतात हे समजून घेणं. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिली मोठी कल्पना आहे की आपल्या डोक्यात जणू दोन विचार प्रणाली आहेत. एक आहे सिस्टीम 1. ही एकदम फास्ट, आपोआप चालते, म्हणजे काही विचारच करावा लागत नाही. उदाहरणार्थ, जसं की रस्त्यावर फटाक्याचा आवाज आला की आपण दचकतो, किंवा समोरच्या व्यक्तीचा चेहरा बघूनच कळतं की ती रागात आहे की आनंदात आहे. हे सगळं अगदी सहज होतं, नाही का? अगदी. ही सिस्टम एक आपल्या जगण्याचा म्हणजे रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. ती आपल्याला हजारो लहान सहान गोष्टींमध्ये मदत करते. खरंय? विचार करा, प्रत्येक वेळी गाडी चालवताना ब्रेक कधी दाबायचा किंवा ओळखीच्या माणसाला बघून काय प्रतिक्रिया द्यायची यावर जर खूप विचार करावा लागला असता तर जगणंच मुश्किल झालं असतं. बरोबर. ही प्रणाली अंतर्ज्ञानावर चालते, म्हणजे इंट्युशन म्हणतो ना आपण, आणि भावनांवर. म्हणूनच ती इतकी वेगवान आहे. पण मग इतकी कार्यक्षम आहे तर अडचण कुठे? धोका काय म्हणायचा? धोका आहे तिच्या वेगात आणि तिच्या शॉर्टकट्समध्ये. म्हणजे कसं आहे की सिस्टीम एक पूर्ण माहितीची वाट बघत नाही. अच्छा. ती पटकन निष्कर्षावर पोहोचते आणि अनेकदा हे निष्कर्ष आपल्या पूर्वग्रहांवर म्हणजे बायसेसवर किंवा अपुऱ्या माहितीवर आधारलेले असतात. ती सोयीस्कर आहे, हो, पण नेहमी अचूक नसते. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीबद्दल जे पहिलं मत बनवतो ते सिस्टम 1चं काम म्हणायचं. अगदी तेच. आणि ते नंतर चुकीचंही ठरू शकतं की नाही. जबाबदारी आहे सिस्टीम 2ची. ही आहे आपली सावकाश चालणारी विचारप्रणाली, प्रयत्नपूर्वक चालणारी. ओके. जिथे लक्ष केंद्रित करावं लागतं, तर्क करावा लागतो, विश्लेषण करायचं असतं, तिथे सिस्टीम 2 कामाला लागते. जसं की समजा गणिताचं एखादं अवघड उदाहरण सोडवणं, किंवा घर घेण्याचा निर्णय, मोठा निर्णय असतो तो. अगदी. किंवा दोन वेगवेगळ्या इन्शुरन्स पॉलिसींची तुलना करणं, या सगळ्यासाठी सिस्टीम 2 लागते. अच्छा, म्हणजे जिथे खरी कसोटी लागते तिथे सिस्टीम 2 पिक्चरमध्ये येते आणि तिला चालवायला मेहनत लागते, ऊर्जा खर्च होते. बरोबर? अगदी बरोबर. सिस्टीम 2ला चालवणं म्हणजे मानसिकदृष्ट्या दमवणारं काम आहे. खरं सांगायचं तर ती थोडी आळशी आहे असंही म्हणता येईल. हां. म्हणूनच शक्य असेल तेव्हा आपण तिचा वापर टाळतो. आपलं मन काय करतं? नैसर्गिकरित्या सोपा मार्ग शोधतं, आणि तो मार्ग म्हणजे सिस्टीम 1. तिच्या चुका सुधारण आहे. पण जर आपण सिस्टीम 2ला जागच केलं नाही तर सिस्टीम 1च्या चुका तशाच राहतात. अगदी. आणि त्यामुळेच आपण अतार्किक वाटणारे निर्णय घेतो का? कारण आपण सिस्टीम 2ला पुरेसं काम देत नाही. हो, बऱ्याच अंशी ते खरं आहे. ज्या परिस्थितीत काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असते तिथेही आपण अनेकदा सिस्टीम 1च्या भरवशावर राहतो आणि मग चुका होतात. कॅनेमन याच दोन प्रणालींमधल्या संघर्षावर आणि त्यांच्यातल्या संतुलनावर भर देतात. म्हणजे कोणती प्रणाली कधी वापरायची हे समजून घेणं महत्वाचं आहे. कानेमन पुढे ह्युरिस्टिक्स बद्दल बोलतात. हे म्हणजे काय नक्की? हे तेच शॉर्टकट्स आहेत का ज्याबद्दल आपण आत्ता बोलत होतो? हो, अगदी तेच. ह्युरिस्टिक्स म्हणजे काय म्हणतात त्याला? मानसिक शॉर्टकट्स किंवा अनुभवावर आधारित ढोबळ नियम, रूल्स ऑफ थंब. ओके. हे आपल्याला पटकन निर्णय घ्यायला किंवा अंदाज बांधायला मदत करतात. जसं तुम्ही म्हणालात, हे मेंदूचे गुगल सर्च सारखे आहेत, पटकन उत्तर देतात. पण जसं गुगल कधीकधी चुकीची माहिती देतं, तसंच हे ह्युरिस्टिक्स आपल्याला चुकीच्या दिशेने नेऊ शकतात. काही उदाहरणं बघूया का? म्हणजे अजून स्पष्ट होईल. जसं की तुम्ही म्हणालात तसं उपलब्धता ह्युरिस्टिक. ते काय आहे? नक्कीच. उपलब्धता ह्युरिस्टिक म्हणजे ज्या गोष्टींची उदाहरणं आपल्याला सहज आठवतात त्या गोष्टी घडण्याची शक्यता आपल्याला जास्त वाटते. अच्छा. समजा बातम्यांमध्ये विमान अपघाताच्या बातम्या खूप गाजतात. त्या आपल्या डोक्यात ताज्या राहतात. हो, बरोबर. त्यामुळे अनेकांना विमान प्रवास हा कार प्रवासापेक्षा जास्त धोकादायक वाटतो, जरी आकडेवारी काहीतरी वेगळंच सांगत असली तरी. कारण विमान अपघाताची कल्पना मनात पटकन उपलब्ध होते. पटलं.
आणि दुसरा एक आहे अँकरिंग इफेक्ट. म्हणजे आपण कुठेतरी अडकून पडतो का? बरोबर पकडलं. अँकरिंग इफेक्ट म्हणजे आपला निर्णय सुरुवातीला मिळालेल्या माहितीवर किंवा आकड्यावर अँकर होतो, म्हणजे अडकून राहतो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही एखादी वस्तू घ्यायला गेलात आणि विक्रेत्याने सुरुवातीला तिची किंमत खूप जास्त सांगितली, 1000 रुपये सांगितले समजा. हां, नंतर त्याने जरी मोठी सवलत दिली, समजा 700 रुपये केली, तरी तुमचं मन त्या पहिल्या आकड्याच्या म्हणजे 1000च्या आसपासच घोटाळत राहतं. आणि तुम्हाला वाटतं की अरे वा, चांगली डील मिळालीये. जरी ती वस्तू मुळात 500चीच असली तरी अरे देवा, तो पहिला आकडा तुमचा अँकर बनतो. बापरे. तिसरा पण एक आहे ना, प्रतिनिधित्व ह्युरिस्टिक. हे कसं काम करतं? प्रतिनिधित्व ह्युरिस्टिक, रिप्रेझेंटेटिव्हनेस ह्युरिस्टिक. यात आपण संभाव्यता किंवा आकडेवारीचा विचार करत नाही, तर एखादी गोष्ट किंवा व्यक्ती किती प्रतिनिधी वाटते, म्हणजे किती स्टिरियोटाईपला जुळते, यावरून निष्कर्ष काढतो. म्हणजे समजा एखादी व्यक्ती खूप शांत आहे, चष्मा घालते आणि तिला पुस्तकं वाचायला खूप आवडतं, तर आपल्याला लगेच काय वाटेल? की ती व्यक्ती ग्रंथपाल असेल. अगदी. कारण आपल्या मनात ग्रंथपालाची प्रतिमा तशीच असते. पण जगात ग्रंथपालांपेक्षा कितीतरी जास्त शांत, चष्मा घालणारे, पुस्तकं वाचणारे लोक आहेत जे इतर व्यवसाय करतात. खरंय की. पण आपण त्याचा विचार करत नाही. ती व्यक्ती त्या आपल्या मनातल्या प्रतिमेला रिप्रेझेंट करते, म्हणून आपण निष्कर्ष काढतो. हे शॉर्टकट्स तर खूपच फसवे असू शकतात. आणि हेच आपल्याला कॉग्निटिव्ह बायसेसकडे घेऊन जातात, असं कॅनमन म्हणतात. बायसेस म्हणजे काय नक्की? बायसेस म्हणजे तार्किकतेपासून पद्धतशीरपणे विचलित होण्याची आपली मानसिक प्रवृत्ती, म्हणजे सिस्टमॅटिक एरर्स इन थिंकिंग. हे ह्युरिस्टिक्स वापरल्यामुळे होणाऱ्या चुका आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि असे अनेक बायसेस आहेत, जसं की अति आत्मविश्वास. आपल्याला वाटतं की आपल्याला जे माहीत आहे ते एकदम बरोबर आणि पुरेसं आहे. हो, हा तो खूप कॉमन आहे. आहेच. दुसरा म्हणजे पुष्टीकरण बायस, कॉन्फर्मेशन बायस. आपण तीच माहिती शोधतो जी आपल्या आधीच्या मतांना दुजोरा देते. विरोधी मत ऐकायला आपण तयार नसतो. आणि तो हॅलो इफेक्ट? हो, हॅलो इफेक्ट. एखाद्या व्यक्तीची एक चांगली गोष्ट आवडली की आपण गृहीत धरतो की तिचे बाकीचे सगळेच गुण चांगले असतील, किंवा उलट. हे बायसेस आपल्या नकळत आपल्या प्रत्येक निर्णयात डोकावतात. पण हे शॉर्टकट्स आणि बायसेस आपल्यात आलेच कसे? म्हणजे उत्क्रांतीच्या दृष्टीनं यांचा काही फायदा होता का? हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर हो आहे बघ्याच अंशी. उत्क्रांतीच्या दृष्टीने विचार केला तर पटकन निर्णय घेण्याची क्षमता जगण्यासाठी महत्वाची ठरली असेल. कसं काय? विचार करा, आपले पूर्वज जंगलात आहेत, एखादा आवाज आला, आता तो आवाज सावजाचा आहे की शिकाजाचा हे क्षणार्धात ठरवावं लागत असेल. तिथे सिस्टम 2 वापरून बरं हा आवाज किती डेसिबलचा आहे, वाऱ्याची दिशा काय आहे, असा विचार करायला वेळच नसेल. खरंय. त्यामुळे जलद निर्णयासाठी हे शॉर्टकट्स उपयुक्त ठरले असावेत. ते कार्यक्षमतेसाठी, एफिशियन्सीसाठी विकसित झाले. पण आजच्या जगात जिथे निर्णय जास्त गुंतागुंतीचे आहेत आणि माहितीचा भडीमार आहे, तिथे हेच शॉर्टकट्स अडचणीचे ठरत आहेत. बरोबर. अगदी. आजकाल हेच शॉर्टकट्स पद्धतशीर चुकांना म्हणजे कॉग्निटिव्ह बायसेसना कारणीभूत ठरतात. आणि गंमत म्हणजे हे आपल्या इतके अंगवळणी पडलेले असतात की ते ओळखणंही कठीण जातं. हो ना. म्हणूनच kahneman म्हणतात की ह्या बायसेसबद्दल जागरूक होणं हे त्यांना टाळण्याचं किंवा निदान त्यांचा प्रभाव कमी करण्याचं पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. आता एका वेगळ्या पण तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. प्रॉस्पेक्ट थिअरी. याच कामासाठी kahneman यांना अर्थशास्त्रातील नोबेल मिळालं होतं ना? हो, अर्थशास्त्रातलं नोबेल मिळालं, मानसशास्त्रज्ञ असूनही. कारण या थिअरीने अर्थशास्त्रातील एका मोठ्या गृहीतकाला आव्हान दिलं. कोणतं गृहीतक? पूर्णपणे तार्किक असतात, म्हणजे फक्त नफा-तोटा बघून निर्णय घेतात. kahneman आणि त्यांचे सहकारी एमॉस ट्वर्स्की यांनी दाखवून दिलं की हे खरं नाहीये. माणसं नफ्या-तोट्याचा हिशोब केवळ आकड्यांवरून करत नाहीत, तर त्यांच्या भावना त्यात खूप मोठी भूमिका बजावतात. आणि यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लॉस अव्हर्शन, म्हणजे नुकसान टाळण्याची प्रवृत्ती. मला हे वाचताना खूपच आश्चर्य वाटलं होतं की 1000 रुपये गमावण्याचं दुःख हे 1000 रुपये मिळवण्याच्या आनंदापेक्षा जास्त तीव्र असतं. असं कसं? याचं कारण कदाचित पुन्हा उत्क्रांतीमध्येच आहे. जगण्यासाठी धोका टाळणं म्हणजे जे आहे ते टिकवणं हे नवीन संधी शोधण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ठरलं असेल. अच्छा. त्यामुळे आपल्या मनात नुकसानीची भीती ही फायद्याच्या आनंदापेक्षा जास्त खोलवर रुजलेली आहे. ही लॉस अव्हर्शनची भावना ती खूप खूप खोलवर आहे आणि ती आपल्या अनेक निर्णयांवर प्रभाव टाकते. उदाहरणार्थ, आपण धोका पत्करेवत अचरतो, जरी संभाव्य फायदा जास्त असला तरी. सुरक्षित वाटणाऱ्या पर्यायांकडे आपला कल असतो.
गुंतवणूक करताना बघा किंवा वाटाघाटी करताना, अगदी नोकरी बदलण्याचा निर्णय घेतानाही ही भावना बॅकग्राऊंडला काम करत असते. आणि याच विचारांशी जोडलेला फ्रेमिंग इफेक्ट पण आहे. म्हणजे माहिती कशी मांडली जाते यावर आपलं मत बदलतं. हे खरं आहे. हो, अगदी खरंय. फ्रेमिंग इफेक्ट म्हणजे तीच माहिती आहे, सेम इन्फॉर्मेशन, पण ती वेगळ्या शब्दात किंवा वेगळ्या दृष्टिकोनातून मांडली तर आपला निर्णय चक्क बदलू शकतो. याचं ते प्रसिद्ध उदाहरण आहे ना वैद्यकीय उपचारांचं. हो, 90% जगण्याचा दर असलेला उपचार लोकांना जास्त सुरक्षित वाटतो. कशापेक्षा? तर 10% मृत्यूदर असलेल्या उपचारापेक्षा. पण दोन्हीचा अर्थ तर एकच आहे. अगदी. पण जगण्याचा दर हे शब्द सकारात्मक भावना निर्माण करतात, पॉझिटिव्ह फ्रेमिंग येते, तर मृत्यूदर हे शब्द नकारात्मक भावना देतात, निगेटिव्ह फ्रेमिंग. म्हणजे इथे पुन्हा सिस्टीम 1 भावनांच्या आधारावर प्रतिक्रिया देते आणि सिस्टीम 2 च्या तथाकथित तार्किक विचारांवर कुरघोडी करते. एकदम बरोबर. लॉस अव्हर्शन आणि फ्रेमिंग इफेक्ट हे दोन्ही एकत्र पाहिलं की स्पष्ट होतं की आपले निर्णय किती भावनिक पातळीवर घेतले जातात. आपल्याला वाटतं आपण थंड डोक्याने विचार करतोय. पण शब्द कसे वापरले आहेत, माहिती कशी फ्रेम केली आहे, यावर आपलं मत सहज बदलू शकतं. आणि याचा वापर कोण करतं? अर्थातच जाहिरात कंपन्या, राजकारणी, माध्यमं सर्रास करतात. ते त्यांचे संदेश अशा प्रकारे फ्रेम करतात की ते आपल्या सिस्टीम 1ला म्हणजे आपल्या भावनांना आकर्षित करतील. बरोबर. हे समजून घेतल्यास आपण येणाऱ्या माहितीकडे अधिक चिकित्सकपणे पाहू शकतो. हे असं का मांडलंय हा प्रश्न विचारू शकतो. हे सगळं ऐकून असं वाटतंय की आपलं मन आपल्याला सतत कोणत्या ना कोणत्या भ्रमात ठेवतो. kahneman समजाच्या भ्रमाबद्दल पण बोलतात. हा काय प्रकार आहे आता? मग आपल्याला कळतं, घटना का घडतात हे आपल्याला समजतं, विशेषतः भूतकाळातील घटनांबद्दल. म्हणजे एखादी गोष्ट घडून गेल्यावर आपण तिच्या कारणांची एक सुसंगत, पटण्यासारखी कथा रचतो आणि मग आपल्याला वाटतं की हे तर असंच होणार होतं. अरे हो, असं होतं खरं. याला हाइंडसाइड बायस म्हणतात. यात आपण नशिबाचा किंवा योगायोगाचा भाग पूर्णपणे विसरून जातो. सगळं काही कार्यकारणभावानेच घडलं असं वाटतं. म्हणजे आपण भूतकाळातले योगायोग सुद्धा एका कथेच्या चौकटीत बसवतो आणि मग आपल्याला वाटतं की आपण भविष्यकाळ पण समजू शकतो. इथेच तो अति आत्मविश्वास येतो का? अगदी बरोबर. भूतकाळाबद्दलच्या या कथित समजामुळे आपल्याला भविष्याबद्दल अति आत्मविश्वास वाटू लागतो. आपल्याला आपल्या ज्ञानावर, आपल्या अंदाजांवर गरजेपेक्षा जास्त विश्वास वाटतो. आपण अनिश्चिततेला, अनसर्टन्टीला कमी लेखतो. kahneman म्हणतात की व्यवसाय, राजकारण, अर्थकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये हा अति आत्मविश्वास खूप धोकादायक ठरू शकतो. कारण त्यामुळे लोक आवाजवी जोखीम घेतात किंवा चुकीच्या योजनांना चिकटून राहतात. कारण त्यांना वाटतं की त्यांना सगळं कळलं आहे. आणि हा हाइंडसाइट बायस तर आपल्याला चुकांमधून शिकण्यापासून पण थांबत असेल ना? कारण जर ते होणारच होतं तर मग आपण वेगळं काय करू शकलो असतो असा विचारच मनात येत नाही. अगदी बरोबर मुद्दा मांडलात. हा समजाचा भ्रम आणि त्याच्या जोडीला येणारा अति आत्मविश्वास हे दोन्ही मिळून आपल्याला चुकांमधून शिकू देत नाहीत आणि भविष्यातल्या धोक्यांसाठी तयार राहू देत नाहीत. इथे पुन्हा सिस्टीम 1 आणि 2 चा संघर्ष दिसतोय. हो ना. सिस्टीम 1 आपल्याला सोप्या, समाधानकारक कथा ऐकवते. मला सगळं कळतंय, हे तर होणारच होतं. पण सिस्टम 2 न पुढे येऊन प्रश्न विचारायला हवेत. खरंच असं आहे का? याला दुसरा काही अर्थ असू शकतो का? यात किती अनिश्चितता आहे? पण हे प्रश्न विचारायला लागतात मानसिक कष्ट, जे आपण अनेकदा टाळतो. चर्चेतून आपण काय शिकलो? थिंकिंग फास्ट अँड स्लोचा मुख्य संदेश काय म्हणता येईल? मला वाटतं सर्वात मोठी शिकवण ही आहे की आपलं मन हे एक गुंतागुंतीचं यंत्र आहे आणि ते नेहमी आपल्याला वाटतं तितकं तार्किकपणे चालत नाही. हो, आणि हे मान्य करण्यातच खरं शहाणपण आहे असं मला वाटतं. आपलं मन आपल्याला फसवू शकतं, ते शॉर्टकट्स वापरतं, भावनांनी प्रभावित होतं. हे एकदा स्वीकारलं की आपण अधिक सावध होऊ शकतो. बरोबर. सिस्टीम 1 कधी उपयोगी आहे आणि सिस्टीम 2 ला कधी जागं करायला हवं हे ओळखायला शिकणं महत्त्वाचं आहे. आपल्या अंगभूत बायसेसबद्दल जागरूक राहून आपण अधिक चांगले, अधिक विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतो. kahneman यांचं काम आपल्याला आपल्या स्वतःच्या मतांबद्दल आणि निर्णयांबद्दल थोडं विनम्र व्हायला शिकवतं नाही का? नक्कीच. खरी बुद्धिमत्ता ही केवळ आपल्या अंतर्ज्ञानावर अवलंबून राहण्यात नाही, तर त्या अंतर्ज्ञानाच्या मर्यादा ओळखण्यात आहे आणि गरज पडल्यास सिस्टम 2 चा वापर करून त्याला आव्हान देण्यात आहे. अगदी. हे आपल्याला अधिक चिकित्सक बनवतं, स्वतःकडे आणि जगाकडे बघताना.
तर आज आपण पाहिलं की कशाप्रकारे सिस्टम 1 जी वेगवान आणि अंतर्ज्ञानी आहे आणि सिस्टम 2 जी सावकाश आणि तार्किक आहे आपल्या विचारांवर आणि निर्णयांवर राज्य करतात. आपण हेही पाहिलं की ह्युरिस्टिक्स आणि बायसेस कसे आपल्याला नकळत चुकीच्या दिशेने नेऊ शकतात. लॉस अवर्जन आणि फ्रेमिंग इफेक्ट कसे आपल्या भावनांना हात घालतात. आणि समजाचा भ्रम व अति आत्मविश्वास आपल्याला कसा अडचणीत आणू शकतो. हो, ही जागरूकता नक्कीच आपल्या सर्वांना निर्णय घेताना उपयोगी ठरेल. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, तो मांडू का? हो, नक्कीच. जर आपण आपल्या निर्णयांवर परिणाम करणाऱ्या या अदृश्य शक्तींबद्दल म्हणजे सिस्टम 1, 2, बायसेस, फ्रेमिंग इतके जागरूक झालो, तर त्याचा परिणाम फक्त आपले वैयक्तिक निर्णय सुधारण्यापुरताच राहील का? की अजून काही? की आपण आपल्या आजूबाजूच्या जगाकडे म्हणजे माहितीच्या मांडणीकडे, जाहिराती असतील, बातम्या असतील, राजकीय संदेश असतील, अधिक संशयाने, अधिक चिकित्सकपणे पाहू लागू. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जेव्हा आपण ओळखू शकू की एखादी गोष्ट, एखादा संदेश आपल्या सिस्टीम 1ला भावनिक साथ घालण्यासाठीच तयार केला गेला आहे, तेव्हा त्या माहितीकडे